भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंचवर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर भागवतजी कराड साहेब, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय हरिभाऊजी बागडे, या ठिकाणी उपस्थित असलेले अर्जुनरावजी खोतकर, या ठिकाणी उपस्थित असलेले अरविंदजी चव्हाण, विलास बापू खरात, आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायणराव कुचे, मंत्री अतुलजी सावे, मंचवर उपस्थित असलेले ब्रह्मानंदजी चव्हाण आरपीआयचे नेते, निलयजी नाईक आमदार, मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मतदार बंधू भगिनी बालमित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं मला 6व्यांदा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। या निवडणुकीमध्ये 13 तारखेला कमळ या निशाणीचं बटन दाबून मला लोकसभेत पाठवावं आणि या देशाचं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना करावं, अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। मित्र, नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान तिसऱ्यांदा का करावं, अशा प्रकारचा प्रश्न काही लोकांना पडला असेल, पण मी काँग्रेसला आणि त्यांच्या मित्र पक्षाला विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार हे आमचे नरेंद्रजी मोदी साहेब आहेत। आमचा तुम्हाला प्रश्न आहे की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ते सांगा, परंतु बिना चेहऱ्याची आपण निवडणूक लढताय। तुमच्याजवळ नेता नाही, तुमच्याजवळ नीती नाही। ज्या पक्षाजवळ नेता नाही, ज्या पक्षाजवळ नीती नाही, त्या पक्षाला या राज्यातली, या देशातली जनता मतदान करणार नाही। त्याचं कारण आहे की यांना अस्थिर सरकार पाहिजे। भारतीय जनता पक्षाला स्थिर सरकार पाहिजे। भारतीय जनता पक्षाने गेले 10 वर्ष या ठिकाणी सरकार चालवलेत, परंतु काँग्रेसची नीती आहे की या राज्यात, या आपल्या देशात कोणताही सरकार नीट चालू द्यायचं नाही। मोरारजी प्रधानमंत्री झाले, त्या टायमाला मोरारजीचं सरकार पाडलं, चरणसिंगला पाठिंबा दिला, चरणसिंगाचा पाठिंबा काढला, चंद्रशेखरला पाठिंबा दिला, त्यांचा पाठिंबा काढला आणि त्यांचंही सरकार पाडलं। पुढे देवेगौडाला पाठिंबा दिला, त्यांचा पाठिंबा काढला, नंतर गुजरालला पाठिंबा दिला, त्यांचा पाठिंबा काढला। या देशातल्या जनतेला ते सांगत होते की सरकार फक्त काँग्रेस चालू शकतं, पण भारतीय जनता पक्षानं, आमच्या नेत्यानं नरेंद्रभाई मोदींनी 10 वर्ष तुमच्या छातीवर बसून सरकार चालून दाखवलं। ही आमच्या या देशातल्या लोकांची आहे। आणि म्हणून माझे मित्र, मी आपल्याला सांगू इच्छितो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री आपल्याला करायचे आहेत। ज्या राज्यातल्या निवडणुका झाल्या, लोकांच्या बोलण्याहून, लोकांच्या वागण्याहून, त्यांच्या चेहऱ्याहून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होणारे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आणि म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातील जनतेला मी सांगू इच्छितो की आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणीचं बटन दाबा, मला लोकसभेत पाठवा आणि या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा करा, अशी मी आपला आशा व्यक्त करतो। धन्यवाद। मला विकास पुरुष